धंदाई माता की जय म्हटलो आणि निघालो आम्ही 5:30ला घरून. कारण की जावळ होतं हे धंदाई मातेला, आमची कुळदेवता आहे. तर धंदाई माता कुठे आहे तर मजदी गाव कुठे आहे तर साक्री तालुका धुळे जिल्ह्यामध्ये आहे. तर आम्ही पोहोचलो आहोत सकाळी 7ला. सगळा जावळचा कार्यक्रम जो होता आपला त्या ठिकाणीच होता. तर अरे बाकी कुठे गेले आहेत मागे पुढे झालं होतं थोडंसं, कारण की बरंच असं लांब मला पायी चालावं लागलं होतं. आणि हा याच्यात धंदीत होता हा वा. कारण की गाड्यांची पार्किंग बरेच असे लांब करावी लागत होती, कारण की येण्या जाण्याचा रस्ता एकच आहे तर ट्रॅफिक खूप जाते. त्यासाठी आम्हाला तिथनं पायीच यावं लागलेलं होतं. आणि सगळेजण मिळून आम्ही आधी आलेलो होतो. जावळाचा कार्यक्रम छान असा झालेला होता. आणि हे आहे आपलं मंदिर परिसर. छान असं गजबजलं होतं. सकाळचा टायमिंग हा 7-7:30चाच होता, पण तवर गर्दी पाहू शकत आहात. आणि त्यानंतर आमच्या अष्टमीच्या ज्या आरत्या आहेत त्या आधी लावल्यात आलेल्या आणि त्यानंतर जावळ काढण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी सगळा जावळाचा कार्यक्रम होता. आणि बघत शकत आहात तुम्ही केवढी गर्दी लागलेली होती, कारण की 8:30चा टायमिंग आहे हा. तोवर सगळे पब्लिक येऊन गेलेली होती. आणि हा बाबा तर काही हातात थांबत नव्हता, कारण की जावळच्या दिवशी पोरं असा रडतात, कारण की त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी वाटत असं ते मशीन लागतं डोक्याला वगैरे, म्हणून तो सारखा रडत होता. जयवीरची जोडी बघून तुम्हाला कळलं असेल की आमचा तिखट प्रसाद होता. तर तिखटाचा प्रसाद होता, गोडही होतं. तर यांचं जे नैवेद्य वगैरे जे होतं आपलंच झालेला होता. आणि पाहुणे मंडळी घरी जे बाकीचे होते ते आलेले होते. म्हटलं चला आज निवांत असं नॉनव्हेज असेल किंवा प्रसाद असेल आपल्याला खायला भेटणार, आज काहीच काम करणार नाही असं ठरवलेलं होतं. पण कसलं काय मनातली इच्छा मनात राहिली. हा जो आचारी ना त्याने मला बरोबर एवढ्या घरातनं ओळखलं आणि मला म्हटलं की ताई कांदे कापून द्या. नंतर म्हटला की आम्हाला पाटोळ्या लाटून द्या, पाटोळ्या कापून द्या, कोथिंबीर कापून द्या. म्हटलं बाबा घर नसले तर घर नसले, तुला मी संधी होईन का म्हटलं गपचूप बटेल. तर त्यांनी शेवटी मला कामाला लावलंच. पण असं आपलं घरचंच काम आहे, त्यात करणं काय, पण आपलं एक जोक म्हणून बोललेली. तर हे माझं काम या ठिकाणी चाललेलं होतं. येणारी मंडळी येत होती आणि आम्हाला जागा इतकी छान भेटली होती ना. हे शेड वगैरे पण आपण रेंटनेच घेतलेलं होतं, बाहेरची जागा पण होती. आणि सावली होती त्यामुळे ऊन एवढं काय आपल्याला काही लागलेलंच नव्हतं, कारण की जेवढी पण पब्लिक आली सगळी या ठिकाणी मस्त छान अशी बसली होती. आणि या पहिल्या आपली पंगत बसलेली आहे. यांचा छान असा कॉमेडी व्हिडिओ मी आपल्या इंस्टाग्रामला अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल तर नक्कीच पहा. छान असं आमचं जेवण वगैरे झालं होतं. मधला व्हिडिओ शूट झालेला नाही, कारण की गर्दी पाहुणे मंडळी यायला लागली होती. म्हणजे सगळ्यांचं अरेंजमेंट जेवण वगैरे त्या ठिकाणी मग कसं करणार ना. तर 4:30पर्यंत आमचं सगळं आवरून झालं होतं. आमचा शाकाल पाहिला कसा दिसतोय. आणि आम्ही 4:45-5पर्यंत आम्ही तिथनं निघालो होतो सगळं आवरून. आणि घरी आल्यानंतर सगळ्यांचा चहा पाणी वगैरे झालेला होता. जाणारी जी आमची पाहुणे होती ती गेलेली होती. आणि नंतर मग आमच्या मोठ्या नंदबाई होत्या त्या पण चाललेल्या होत्या. त्यांना छान असा टाटा बाय बाय या ठिकाणी केलेला आहे. तर आजचा व्लॉगही कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंट्स करून सांगाल आणि लाईकही नक्की करा. याचा आणि कालचा जो व्हिडिओ आहे त्यांचे लॉंग व्हिडिओ जे आपल्या यूट्यूब चॅनलला येणार आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते पण तिथे जाऊन सबस्क्राईब करा. आणि इंस्टाला जर फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना टेक केअर, बाय बाय.